वाद लावून फडणवीस आपला स्वार्थ साधतात अशी टीका जरांगेंनी केली. उत्तराला प्रत्युत्तर मिळणारच. मुंबईमध्ये ऐतिहासिक विजय होणार असा ठाम निर्धार त्यांनी केलाय. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शरद पवारांना टार्गेट केलं. शरद पवारांची बरोबरी कुणीच करू शकत नाही. लोकप्रतिनिधी फोडण्यात शरद पवारांचा हातखंडा असा टोला देखील त्यांनी लगावला. मतदार याद्यांमध्ये नावं समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडेच असतो. आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र हे नागरिकत्व सिद्ध करण्यास अंतिम पुरावा मान्य होऊ शकत नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. ऑल इंडिया सराफा असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये 99.9% शुद्धतेचं सोनं 1,000 रुपयांनी घसरलंय. तर चांदीच्या भावात सुद्धा 2,000 रुपयांची घसरण झाली असून 1,12,000 रुपये प्रति किलो चांदी झाली आहे. भटक्या कुत्र्यांनी सर्वाधिक चावा महाराष्ट्रात लोकांना घेतल्याचं उघड झालंय. यात नवी मुंबई सुद्धा मागे नसून शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतच चाललाय. 7 महिन्यात 6,939 जणांना श्वानदंश झाल्याच्या घटना घडल्या. जानेवारीमध्ये सर्वाधिक 1,556 घटना घडल्या. धारावी पुनर्विकास प्राधिकरणानं झोपड्यांच्या पात्र आणि अपात्रतेसाठी घरोघरी जाऊन हाती घेतलेलं सर्वेक्षण अखेर पूर्ण झालंय. एकूण 87,500 झोपड्यांचं सर्वेक्षण झालं असून 1 लाखांहून अधिक झोपड्यांना क्रमांक देण्यात आले. मात्र अद्यापही ज्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालं नसेल त्यांनी स्वतः पुढे येऊन सर्वेक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन धारावीकरांना करण्यात आलंय. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य अधिक चांगलं व्हावं आणि त्याला बळकटी मिळावी यासाठी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना व्याकरणाची पुस्तकं देण्यात आली आहेत. जवळपास 1,21,502 विद्यार्थ्यांसाठी पालिका व्याकरणाची पुस्तकं देणार आहे. मागील कित्येक वर्ष रखडलेली ठाणे महापालिकेतील नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली. महापालिकेमार्फत वर्ग क आणि ड ची तब्बल 1,773 पदं कायमस्वरूपी भरली जाणार आहेत. यात आरोग्य यंत्रणेसोबतच अग्निशमन विभागातील रिक्त पदं मुख्यत्वे भरली जातील. पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये लवकरच वाहतुकीच्या संदर्भात प्रशिक्षण देणारी प्रत्यक्ष साधनसामुग्रीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज अशी ट्रॅफिक ट्रेनिंग अकॅडमी सुरू होणार आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर टोलनाका स्थलांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. टोलनाक्याजवळ होत असलेली प्रचंड कोंडी टाळण्यासाठी टोलनाका 2 किलोमीटर अलीकडे वेस्टर्न हॉटेलजवळ स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरनं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना येत्या 15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार आहे. टोल प्लाझावरती फास्टॅग सतत रिचार्ज करण्यासाठी वाहन चालकांची मोठी गर्दी होत असते आणि ही गर्दी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. पुणे विभागातनं धावणाऱ्या पुणे नागपूर आणि कोल्हापूर नागपूर या एक्सप्रेसला प्रवाशांची संख्या वाढतीये. त्यामुळे या रेल्वे गाड्यांना प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार 5 सप्टेंबरपासून 4 जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. बहुप्रतीक्षित नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षेप्रमाणे सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद मिळू लागलाय. या गाडीच्या शुभारंभाच्या नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी चक्क प्रवाशांना वेटिंग लिस्ट बघायला मिळाली. 8 कोचच्या या गाडीमध्ये 400 सीट्स आहेत. त्यातील 300 सीट्स पहिल्या दिवशीच बुक झाल्या होत्या. मध्य आणि पश्चिम रेल्वे कॉरिडॉरवरील 39 उपनगरीय रेल्वे स्थानक आणि 34 मेट्रो स्थानकांच्या MMI योजनेसाठी नियोजन सुरू आहे. यासाठी विशेष समिती स्थापन झाली असून उपनगरीय आणि मेट्रो स्थानकातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सर्वेक्षण केलं जाणार आहे. सोलापूर पुणे मुंबई विमानसेवेसाठी उडान योजनेच्या धर्तीवरती एका वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आणि या निधीमुळे सोलापूरकरांना कमी दरात मुंबई तसंच पुण्यासाठी विमानातून प्रवास करता येणार असून दर कमी होण्यास मदत होणार आहे. एसटी महामंडळाला 8 ते 11 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये प्रवासी तिकिटांच्या माध्यमातून 137.37 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय. यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीला पसंती दिली आहे. गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या मीरा भाईंदर महापालिकेच्या पदभरतीला अखेर मुहूर्त मिळालाय. पुढील आठवड्यात 340 पदांची भरती करण्यासंदर्भातील जाहिरात महापालिकेकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. 2024-25 मध्ये बनावट आणि भेसळयुक्त दुधाशी संबंधित 8,815 प्रकरणांमध्ये 36.72 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, जो मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. महागाईचा दर जुलै 2025 मध्ये घसरून 1.55% झालाय. 8 वर्षांचा हा नीचांकी दर आहे. सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मुख्यतः भाज्या, अन्नधान्य आणि खाद्यवस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईचा पारा उतरलाय. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे जोपर्यंत बुजवले जात नाहीत तोपर्यंत मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यासाठी कोणतेही पैसे भरू नका असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलंय.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची परंपरा आपण आजही जल्लोषात कायम ठेवली आहे. महापालिका सुद्धा सतत आपल्याकडे होती आणि यापुढे सुद्धा ती आपल्याकडेच राहणार आहे असा ठाम विश्वास व्यक्त करत आज सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरची तुमची ताकद आजही माझ्याबरोबर कायम आहे असं ठाकरे म्हणाले. तर आता मंडळांची पळवापळवी सुरू झाली आहे. पळवण्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाहीत असं म्हणत ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला. मुंबई गोवा रस्ता होतोय, त्याच्यावरती खड्डे पडलेत, त्याच्यात ऍक्सिडेंट होतात, त्याच्यामध्ये हाडं खिळखिळे होतात. पण इकडे जर का मंडपासाठी रस्त्यावरती खड्डा खणलात तर 15,000 रुपये दंड. मग आज मी जाहीर करतोय, मुंबई ते गोवा किंवा मुंबई ते कोकण जेवढे खड्डे आहेत त्या प्रत्येक खड्ड्यावरती सरकारला दंड लावा. दंड सरकार जा, मोजा खड्डे मोजा आणि सरकारला दंड लावा. पण ते रस्ते जोपर्यंत बुजवत नाहीत तोपर्यंत आम्ही गणेशोत्सव मंडपासाठी खणलेल्या खड्ड्याचा 1 पैसा सुद्धा दंड भरणार नाही, हे मी आज जाहीर करतोय. जा सांगा मुख्यमंत्र्यांना की आम्ही 1 पैसा सुद्धा दंड भरणार नाही. पहिले ते खड्डे बुजवा पहिला, नाही तर त्या खड्ड्याचा 15,000 रुपये 2,000 रुपये काय दंड असेल तो सरकारने भरावा. सरकार म्हणजे कोण? आपलेच पैसे देणार, त्यांच्या खिशातनं जात नाही. कारण मंत्री बोलतायत आपल्या बापाचा पैसा आहे. अरे तुमचा बाप जनता आहे, त्या जनतेचा पैसा आहे, त्या जनतेचा पैसा आहे. तो असं तुम्ही वाटेल तसं लुटाल आणि पुन्हा उद्या उत्सवावरती आमच्याच उत्सवावरती बंधनं आणाल तर आम्ही सहन करणार नाही. आम्ही ती तोडून टाकू, हे मी आज जाहीर करतोय. काय करायचं ते करा. सोलापूर जिल्ह्यातील 7 मंडळामध्ये गेल्या 8 दिवसात मुसळधार पाऊस पडला. 8 मंडळामध्ये 165 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात पावसानं जोरदार हजेरी लावली असून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील पानमंगळूर गावच्या तलाठी कार्यालयामध्ये गळती होते. छताला लागलेल्या गळतीमुळे कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्र भिजली आहेत. सगळी कागदपत्र प्लास्टिकनं झाकण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि विना अडथळा व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं उपाययोजना केल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं ही तयारी केली आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजही बंद असणार आहे. देवीच्या मूळ मूर्तीवर भारतीय पुरातत्व विभागानं केलेल्या संवर्धनानंतर मूळ मूर्तीचं दर्शन बंद असणार आहे. गर्भगृहाची स्वच्छता आणि इतर सूचनांची पूर्तता हे भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार होणार आहे. अमरावती महानगरपालिकेतर्फे हर घर तिरंगा भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. नेहरू मैदान ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये एनसीसी, एनएसएस आणि स्काउट गाईडचे विद्यार्थी, पोलीस, होमगार्ड आणि सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. बुलढाणा शहरामध्ये असलेल्या डोंगर शिवाली गावात शेतात असलेल्या मंदिरात अस्वलांचा मुक्त संचार बघायला मिळाला. अनेक वेळा या अस्वलांनी गावकऱ्यांवरती हल्ला देखील केलाय. त्यामुळे वनविभागानं तातडीनं या अस्वलांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करतायत. त्यानंतर एक मोठी बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्रीवरती महत्त्वाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12:30 वाजता ही बैठक होणार आहे. राज्यातील गणेशोत्सव, प्रशासनाच्या उपाययोजना आणि इतर बाबींवरती चर्चा करण्यात येईल. पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित असतील. तर जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त देखील या बैठकीला दुपारी हजर असतील. वाशिमच्या किनीराजा आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांवरती हल्ला करण्यात आला. आरोग्य केंद्रामध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत शिबिर सुरू होतं. या शिबिरादरम्यान उपचारासाठी आलेल्या रुग्णासमोरच स्थानिक गोर संघटनेचा अध्यक्ष चंदन ब्रह्मानंद राठोड यांना प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि 2 आरोग्य सेविकांना शिवीगाळ करत मारहाण केली. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. वसई तालुक्यातील नायगाव इथे थरकाप उडून देणारी धक्कादायक घटना मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामध्ये घडली. पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून यामध्ये आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात काही महिलांचा देखील समावेश आहे. तुळजाभवानी मंदिराबाहेर जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची कार अडवली.
जितेंद्र आव्हाडांनी तुळजापूर मंदिर विकास आराखड्याबाबत आढावा घेतला. आव्हाडांनी गाभारा दुरुस्तीच्या कामाला विरोध करत या कामाची पाहणी केली. शासकीय विश्रामगृहामध्ये भोपे पुजारी आणि पुजारी मंडळांची चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही अशी आक्रमक भूमिका जितेंद्र आव्हाडांनी घेतली. ज्या पायऱ्यांवरनं छत्रपती शिवाजी महाराज गेले त्या पायऱ्या आणि देवीच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला. तुळजाभवानी मंदिरासमोरील गोंधळानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पोलीस स्टेशन बाहेर एकत्र जमले होते. केंद्र सरकारकडून कॅबिनेट बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 4 नवीन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट्सला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. लखनौ मेट्रोचा फेज 1B चारबाग ते बसंतकुंज मार्गासाठी मंजुरी मिळाली आहे. तर अरुणाचल प्रदेशातील 700 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प देखील मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजना समितीनं आज दुसऱ्या दिवशी यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव, कळंब आणि बाभुळगाव या तालुक्यांचा काल दौरा केला. कळंब तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता आढळून आल्यामुळे समिती प्रमुख सुनील शेळके भडकले. गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. गेल्या 10 महिन्यांपासून राज्यातील कुठल्याच आमदारांना निधी नसल्याचं वक्तव्य आमदार संजय गायकवाडांनी केलंय. दरम्यान पुढे निधी मिळणार असल्याचंही ते म्हणाले. नवी मुंबईच्या विकासात मोलाचा वाटा असणाऱ्या 40 ते 50 वर्ष जुन्या मराठी सामाजिक संस्था संपवण्याचा घाट नवी मुंबई महापालिकेनं घातला होता. याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी या सामाजिक संस्थांना पाठिंबा देत विनानिविदा कायमस्वरूपी जागा देण्याचे निर्देश महापालिकेला दिलेत. मालाड पश्चिमेतील भुजाळे तलावाच्या गेटवरती लावण्यात येणाऱ्या नावाच्या फलकावरनं राजकारण टाकलंय. भुजाळे तलावाच्या सुशोभीकरणाचं काम शिवसेना उभाठाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निधीतनं पूर्ण झालंय. मात्र काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या नावाचा फलक गेटवरती लावला गेल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. दैसर टोल नाक्याच्या सिग्नलवरती वाहतूक पोलिसांची दादागिरी बघायला मिळाली. व्हॅन चालकाला मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मनसेनं वाहतूक शाखेत ठिय्या आंदोलन केलं. पुणे जिल्ह्यातील पाईट पापळवाडी या परिसरामध्ये चांदूस घाटातून जाणारी एसटी अचानक मागे सरकली. यावेळी अपघात होता टळला. चालकानं प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं आणि या भीषण अपघाताचं दृश्य डोळ्यासमोर उभं राहिल्यामुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. एक सविस्तर बातमी बघूयात. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एका कार्यक्रमात आलेल्या जया बच्चन यांचा पारा अचानक चढला. इथे एक व्यक्ती त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी संतप्त झालेल्या जया बच्चन यांनी त्या व्यक्तीला धक्का देऊन बाजूला केलं. तुम्हाला कळत नाही का, तुम्ही हे काय करताय असा प्रश्न त्यांनी विचारला. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याला 600 ते 1100 रुपये दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. सातत्यानं दर घसरत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. दरम्यान 1500 रुपये दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गिरणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली. सौंदत्तीच्या यल्लमा मंदिरात पावसामुळे भिजलेल्या नोटा उन्हात सुकवल्या. दानपेटीतील नोटा भिजल्यामुळे या नोटा उन्हामध्ये सुकवत ठेवण्यात आल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. धुळ्यामध्ये धर्मांतरणाचा बनाव करून दुसरं लग्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस दलातनं बडतर्फ करण्यात आलं. धुळे जिल्ह्यामध्ये खोटं धर्मांतरण केल्याच्या आरोपात बडतर्फ केल्याची ही पहिलीच कारवाई आहे. इंदापूरमध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटधारकांवरती कारवाई करण्यात येणार आहे. कर्कश आवाज आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. लंडनमधून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याबाबत विनंती केली होती. हातमागावरच्या वस्त्रांच्या प्रदर्शनासाठी सुद्धा सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार भापरसे यांनी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शरणू हंडे अपहरण प्रकरणातील 7 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 7ही आरोपींची पोलीस कोठडीतनं न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मराठी एकीकरण समितीच्या वतीनं उद्या होणाऱ्या कबुतरखान्याविरोधातील आंदोलनात मनसे सहभागी होणार नाही. समितीच्या वतीनं कोणताही मनसेला संपर्क करण्यात आलेला नाही, त्यामुळे तुर्तास तरी आंदोलनात सहभागी होण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मुंबईमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही कबुतरांच्या बाबतीत सुरू असलेलं भूतदयेचं राजकारण लोकांच्या जीवाशी कसं येऊ शकतं याबाबत भाष्य केलंय पक्षीप्रेमी डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी. मानवी वस्तीबाहेर कबुतरखाने शिफ्ट करा, असं डॉक्टर गंगवाल म्हणाले. चंद्रपूरच्या प्राचीन मुरलीधर शिवालय मंदिराजवळ उभारण्यात येणाऱ्या अम्मा चौक स्मारकाला पुरातत्व विभागानं आक्षेप घेतला. याबाबत महापालिका आयुक्त विपिन पालिवाल यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 7 दिवसांच्या आत बांधकाम आणि सौंदर्यीकरण हटवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत सहारेला तडीपार घोषित केले. विक्रांत सहारेवरती गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे दाखल असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यानंतर एक मोठी बातमी. टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैना याच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण सुरेश रैना ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या निशाण्यावरती आलाय. ईडीनं सुरेश रैनाला समन्स बजावलंय आणि त्यानुसार सुरेश रैनाची आज बुधवारी 13 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतल्या ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. सुरेश रैना याला एका बेटिंग ॲपचा प्रचार केल्याबद्दल ईडीनं चौकशीसाठी बोलावलंय. ईडीनं काही महिन्यांपूर्वी बंदी घातलेल्या बेटिंग वेबसाईट आणि ॲप्सचा प्रचार केल्याबद्दल अनेक सेलिब्रिटीजना नोटीस पाठवली होती आणि यात सुरेश रैना याचं देखील नाव होतं. त्यामुळे सुरेश रैनाला आता ईडीकडनं चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. त्याच्या चौकशीतनं काय समोर येतं हे बघावं लागेल. अकोल्यामध्ये असंघटित कामगार संघटनांकडनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. इमारत आणि इतर बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजना टप्प्याटप्प्यानं बंद होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. घरकुल समितीनं कराड पंचायत समितीवरती मोर्चा काढला. घरकुलचे रखडलेले हप्ते देण्याची मागणी करण्यात आली. तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. लातूरच्या अहमदपूरमध्ये गाढवांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील विविध समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी करण्यात आली. दारू पिण्यावरून झालेल्या वादातनं मुलानंच वडिलांची हत्या केली. समाधान कोळी असं आरोपीचं नाव असून त्यानं वडिलांच्या पोटावर विळ्यानं गंभीर वार करत हत्या केली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. जालना तालुक्यातील वंजार उमरद इथल्या एका तरुणीचा रात्री 2 वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबियांनी पहाटे 4 वाजता अंत्यविधी उरकून घेतला. त्यानंतर पोलिसांना संशय आल्यामुळे पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसोबतच 2 भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. मुंबईच्या कांजूरमार्ग विभागात एका 3 वर्षीय मुलाच्या अंगावरनं कार गेल्यामुळे हा मुलगा गंभीर जखमी झाला. ओम कनोजिया असं या मुलाचं नाव असून सायनच्या टिळक रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यातल्या खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनाला निघालेल्या महिलांच्या वाहनाचा अपघात झाला. या वाहनात 40 महिला होत्या. यापैकी 10 महिलांचा मृत्यू झाला असून 25 महिला, भाविक आणि 2 लहान मुलांची प्रकृती गंभीर आहे. नागपूरमध्ये गांजा विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडनं संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुण्यातले खड्डे बुजवण्यासाठी अखेर पालिकेनं पुणेकरांना साथ घातली आहे. नागरिकांना पीएमसी रोड इथे खड्ड्यांचे फोटो मित्र या ॲपवरती पाठवण्याचं आवाहन केलंय. राज्यात पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये डॉक्टर अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर संजय कोलते यांची मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. वर्ध्याच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. केळझर येथील शासकीय विश्रामगृह मागील 5 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे लाखोंचा खर्च पाण्यात गेलाय, तर विश्रामगृहाच्या इमारतीमध्ये अवैध धंदे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील गायकवांदो विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंची आता राष्ट्रीय पातळीसाठी निवड झाली आहे. दापोलीकरांच्या वतीनं या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सार्वजनिक आरोग्याचा कणा असलेल्या आरोग्य स्वयंसेविकांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी नाकारली आहे. प्रशासनानं स्वतः आरोग्य स्वयंसेविकांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा नाकारून सेवेत सामावून घेतलेलं नाही, त्याचा तीव्र निषेध म्हणून संतप्त झालेल्या 3000हून अधिक आरोग्य स्वयंसेवकांनी पालिकेच्या आगामी निवडणुकीचं काम करण्यास नकार दिला. मागील 3 वर्षांमध्ये राणीच्या बागेत भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे, तर जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळामध्ये आणि फेब्रुवारी ते मार्च या परीक्षा काळामध्ये भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमीच आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांची चौकशी होणार आहे. सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याप्रकरणी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे चौकशीसाठी. तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी हे आदेश दिलेत. अमेरिकेनं भारतावरती 50% टेरिफ लावल्यामुळे गुजरातमधील हिरे उद्योगाला मोठा फटका बसला असून 10 दिवसात जवळपास 1 लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्यात. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यानं इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स आणि रियान मुल्डर या दिग्गजांना मागे टाकत जुलै महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा किताब जिंकलाय. गिलचा हा चौथा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार आहे. भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षानंतर 5 वर्ष विमानसेवा बंद होती. भारत सरकारनं एअर इंडिया आणि इंडिगोला चीनला उड्डाणं सुरू करण्यासाठी सज्ज राहायला सांगितलंय. जम्मूमध्ये मुसळधार पावसानंतर तवी नदीला पूर आलेला आहे. नदीकाठच्या अनेक गावं पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतर करत आहेत. यानंतर बुलेटिन